नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची तारीख 7 जून 2026. तर तुम्ही समोर पाहू शकता, सध्या प्री मॉन्सूनचा सीझन चालू आहे आणि बऱ्याचशा ठिकाणाहून आपल्याला हवामान अंदाज असे येत आहे की लागवडीस योग्य पाऊस आता आपल्याला चालू होणार. ठीक आहे, परंतु आता इथे पाहू शकता तुम्ही की शेतकऱ्यांनी मशागतीचे कामं पूर्ण करून ठेवलेले आहे, परंतु अजूनपर्यंत लागवड कोणत्याही प्रकारची केलेली नाही आहे या क्षेत्रात असं दिसत आहे, या शेतात असं दिसत आहे. तर मी 16 जूनपासून जे हवामान अंदाज देत आहो त्यात सांगत आहो जवळपास की 18 जून ते 24 जूनपर्यंत ज्याच्याकडे पाणी देण्याची सोय आहे अशा शेतकऱ्यांनी फक्त लागवड करावी. ठीक आहे, अन्यथा दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. इथे बघा, स्प्रिंकलरचे पाईप आणून ठेवलेले आहे शेतकऱ्यांनी आणि यांची आता तयारी लागवडीची जवळपास दिसत आहे येणाऱ्या काळात. तर ज्याच्याकडे पाण्याची सोय आहे अशा लोकांनीच फक्त हे निर्णय घ्या. ह्यावर्षी एन्सो न्यूट्रल कंडिशन आहे. अजूनपर्यंत अल्निनो डेव्हलप झाला नाही, पण डेव्हलपिंग फेजमध्ये आहे. डेव्हलप होण्याची शक्यता दाट आहे. ठीक आहे, आणि IOD-सुद्धा पॉझिटिव्ह नाही. पण विदर्भात आपण राहतो, तर विदर्भात सध्याच्या परिस्थितीत जुलै 15पर्यंत माझं ऑब्झर्वेशन असं आहे की इंडियन ओशन डायपोलचे कोणतेही परिणाम आपल्याला त्याचे बरे किंवा वाईट अशा प्रकारचे दिसत नसतात. इंडियन ओशन डायपोलचे 15 जुलैपर्यंत. त्यानंतर इंडियन ओशन डायपोल पॉझिटिव्ह असताना आपल्याला बराच सपोर्ट होतो विदर्भामध्ये, परंतु ह्या वर्षी इंडियन ओशन डायपोलसुद्धा न्यूट्रल आहे. त्यानंतर जेव्हा आपल्याला पाऊस चालू होणार आहे 18 तारखेपासून किंवा 24 तारखेपासून, 18च्या पुढंच मान्सूनचा पाऊस. सध्याच्या परिस्थितीत प्री मान्सूनचा पाऊस यायला पाहिजे. बरेचसे हवामान अंदाज येत आहे येणार, परंतु प्री मान्सूनचा पाऊस हा शाश्वत म्हणजे ठिकाणं सांगता येत नाही, किती येणार हे सांगता येत नाही. कारण आपण आत्तापर्यंत हवामान अंदाज ऐकलेले आहे, ह्या तारखेपासून पाऊस चालू होणार, त्या तारखेपासून पाऊस चालू होणार, परंतु अजूनही पाऊस चालू झाला नाही. ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. जर दक्षिण पश्चिम भाग जर सोडला आपण, काही भाग जसं की कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, रायगड, त्यानंतर सोलापूरचा काही भाग, तर हे भाग जर सोडला तर आपल्याला प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी जबरदस्त कुठंच पाहायला अजूनपर्यंत भेटल्या नाही. ठीक आहे, तर हे गोष्ट लक्षात घ्या. आणखीन मी तुम्हाला 10 तारखेच्या पुढे जबरदस्त तारखा सांगण्याचा प्रयत्न करील. ठीक आहे, परंतु दुबार पेरणीची पाळी येऊ नये हे दक्षता तुम्ही घ्या. धन्यवाद.